नमस्कार. हॉट सीट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतो आहे हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत. ठाकूर साहेब, पुन्हा स्वागत आपलं. एक वैयक्तिक स्वरूपाचा आपल्याला प्रश्न आहे. कोकण म्हणले की नारायण राणे, उल्हासनगर पप्पू कलानी, तसं वसई विरार म्हटलं की हितेंद्र ठाकूर, अशी एक जी एक आक्रमक दबंग स्वरूपाची जी एक प्रतिमा तुमची बाहेर आहे, तयार झाली आहे, ती कुठेतरी अडसर ठरते तुमच्या राजकारणात, समाजकारणात. मीडिया काय प्रतिमा निर्माण करते ह्याच्यापेक्षा आम्ही लोकांबरोबर कसा संबंध ठेवतो, लोकांमध्ये कसा आमचा वावर असतो ह्याच्यावर महत्त्वाचं आहे. वसई तालुक्याची खासियत सांगेल का, इकडे काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये राहणारे सगळ्या जाती धर्माचे, म्हणजे कोणत्या एका समाजाच्या जीवावर निवडून येणार नाही. हिंदुस्थानमध्ये काय जगामध्ये जगातलं सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग शहर अशी वसईची प्रतिमा आहे. सगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे रोज नवीन लोक येत असतात. त्याच्यामुळे त्यांचं पण समाधान केलं. एकदा काम केलं तर काम संपत नाही, तर नवीन आलेल्या माणसाला पण आपली ओळख द्यावी लागते, आपली काय कामं आहेत त्यांची कामं करायला लागतात, आणि त्याच्यावर आम्ही हे राजकारण ठेवतो. आता मीडिया काय हे करते, मला अडसर असं काहीच नाही, तर लोकांनी कंटिन्यूस निवडून कसं दिलं असतं. मग जे काही हितशत्रू आरोप करत आहेत की दहशतमुक्त वसई विरार करू वगैरे, नेमकं मग षडयंत्र हे विरोधकांचं. साधी एक गोष्ट आहे, लोकांनी संधी दिली ना, एक आमदार केला ना, विधान भवनामध्ये ओरडायचं होतं, पोलीस स्टेशनला ओरडायचं होतं, कारण नेमकी माझ्यावर केस काय टाकायची ती ठरवायची होती. म्हणजे ज्यावेळी मुक्त असं सांगतात त्यावेळी काय आहे, तुम्ही मीडियामध्ये गोंगाट घालतात, हे करतात, पण प्रश्न मांडा ना, तक्रारी करा ना आमच्या. नुसतं मीडियामध्ये नाव यायचं, बाहेरच्या लोकांपुढे काहीतरी वेगळं दाखवायचं. वसईतल्या जनतेला काय आहेत हे अगदी 100% माहिती आहे, आणि काही लोकांना असं मोठेपण मिरवण्यामध्ये आवडते का, आम्ही काहीतरी बोलतो, वसईमध्ये हसतात त्यांना. मग ही जी आभासी प्रतिमा जर असेल आपली, तर वास्तवातले हितेंद्र ठाकूर कशा आहेत? वास्तवातला हितेंद्र ठाकूर कसा आहे, काम करू शकत असेल, लोकांचं आलेल्या 100% लोकांना भेटणं, 100% त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न करायचा. 100% कामं होतात असं मी कधी बोलत नाही आणि मानत पण नाही. शेवटी वरतून देव अवतरला तरी 100% प्रश्न सुटू शकत नाही आपल्या देशामध्ये, परंतु लोकांना मदत करता येईल ती करायचं, आपलं काम करत राहायचं. मग ती मेडिकल फॅसिलिटीच्या बाबतीमध्ये असो, शाळेचं, आता आपलं शाळा कॉलेज, ज्युनियर कॉलेज जे आहे ते महाराष्ट्रातलं, कदाचित भारतातलं सगळ्यात मोठं, 50 तुकड्या, म्हणजे 6000 विद्यार्थी आपण 11वीला ॲडमिशन देतो. मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळ्यात जास्त कोर्सेस चालवणारं आपलं कॉलेज आहे. म्हणजे मुलगा प्रवेशापासून वंचित राहू नये, त्या लहान छान गोष्टी असतात. पाणी पुरवठा आहे. मी ज्यावेळी आमदार झाला त्यावेळी 4 MLD म्हणजे 40 लाख लिटर पाणी मिळत होतं. आज जवळपास 14-15 कोटी लिटर पाणी, 140-50 MLDपर्यंत पाणी वसई तालुक्यामध्ये, 35 पट, 35पेक्षा जास्त 35 पट पाणी वाढलं. दुर्दैवाने लोकसंख्या पण वाढली, त्याच्याकरता नवीन देहरजीसारखं धरण जे अडकलेलं का ते होऊ शकत नव्हतं शासनाच्या मार्फत, त्याला 650-700 कोटी रुपये, म्हणजे 150 कोटीचा एक रकमी चेक दिला आम्ही. NPV, नेट प्रेझेंट व्हॅल्यू, फॉरेस्टला भरण्याकरता ती दिली. सुसरीसारख्या धरणाकरता धरण शासनाने बनवावं, पैसे आम्ही देतो, 16 कोटी त्याला दिलं, त्याचं फॉरेस्ट क्लिअरन्स, पुनर्वसन ही कामं राहिलेली आहेत. सूर्या टप्पा 2, त्याचं 100 MLDपेक्षा जास्त पाण्याचं काम चालू आहे. त्याच्याकरता 134 कोटी 50 लाख आपल्या दोन्ही आमदारांनी, विलास तरे आणि क्षितिज ठाकूर या दोघांनी शासनाकडून मिळवून दिले. म्हणजे 50% अनुदान त्यांनी आणून दिलं, त्याचं काम जोरामध्ये चालू आहे. त्याच्यानी पाण्याचा प्रश्न कमी होईल. म्हणजे एक स्कीम झाली ती कमी पडते, दुसरी केली, तिसरी करली, चौथी केली. आज वसई तालुक्यातली जी लहान छान तिवरी, राजवली, खोलसापाडा, कामण अशी धरणं आहेत, ह्या सगळ्या धरणाकरता, सर्वे करता, आणखीन पुढच्या कामाकरता शासनाला पैसे भरलेत. म्हणजे फक्त एक स्कीम झाली का मी झोपून नाही राहत. मी एकच सांगतो का, ही जी कामं झाली ना, आता पुढच्या वर्षापासून म्हणजे एक 10 महिने 12 महिने पकडा, एवढ्यामध्ये जो पाण्याचा प्रश्न सुटेल तो कंटिन्यूस किमान 25 वर्ष वसई तालुक्याला पाणी टंचाई आहे हे सांगता येणार नाही. ही कामं करत राहतो. सर, आपला जो राजकीय प्रवास आहे, युवक काँग्रेसपासून सुरू झाला, नंतरच्या काळात
पवारसाहेबांशी आपले घनिष्ठ संबंध होते. नंतरच्या काळात विलासराव देशमुख असतील, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, अगदी आजचे मुख्यमंत्री. एकूणच ही सगळी आपली काँग्रेस संस्कृतीच्या जवळीक लक्षात घेतली तर बहुजन विकास आघाडी या स्वतंत्र पक्षाची गरज का पडली हितेंद्र ठाकूरांनी? मी पेपरमध्ये कुठेतरी वाचलं, मध्ये प्रॉब्लेम झाला त्यावेळी मला काँग्रेसमधून काढलं आहे. मला माझं स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे आणि माझ्याबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांचं पण भवितव्य बघणं महत्त्वाचं होतं. कारण जे माझ्याबरोबर शाळा कॉलेजपासून शिकायला होते, पुढे माझ्याबरोबर राजकारणात आले, ह्या सगळ्यांना घेऊन कुठेतरी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने चांगलं काम केलं आहे. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासोबत आघाडी राहील? बघू ना, भविष्यात बघू. ते आज काहीच बोलता येत नाही. कोणाची काय भूमिका आहे, कोणाची काय भूमिका नाही. आम्ही लहान पक्ष आहेत, आम्ही कोणाला डिक्टेट करू शकत नाही. ॲट दी मोस्ट आम्ही आमचं अस्तित्व वेगळ्या प्रकारे नाही जमत, मैत्री राहील, आमचं आम्ही लढू. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर चांगलं यश समजा पक्षाला मिळालं. अगदी या वसई विरार पट्ट्यामध्ये 8-10 आमदार आपले निवडून आले आणि विधानसभेमध्ये दोलायमान परिस्थिती निर्माण झाली आणि घटक पक्षांची, अपक्षांची युतीला किंवा आघाडीला गरज जर लागली तर हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची काय भूमिका असेल? मी नेहमीच कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला आहे आणि योग्य निर्णयच घेईल. फक्त मी टेम्परवरी स्वार्थाकरता कोणतेही निर्णय कधीही घेतले नाही. टेम्परवरी स्वार्थाकरता कधीही कोणतेही निर्णय घेतले नाही आणि वाहवत मी कधी गेलो नाही. कार्यकर्त्यांशी बोलतो, तिकडची परिस्थिती आणि जर तर वर काय नाही मिळत. सध्या एक जण जोरात आहेत, एक जण थंड आहे. जोरात असणारे येतात, थंड असणारे येतात. विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत किती अल्टापलट होते ते बघायला लागेल. बाकी मी योग्यच निर्णय. थोडक्यात वेळ पाहून निर्णय घेणार? वेळ पाहून नाही, योग्य निर्णय घेणार. वेळ पाहून मी आयाराम गयाराम नाही मिळत. आज इकडे बसला, उद्या तिकडे बसला, हे उपद्व्याप मी माझ्या आयुष्यात केले नाही. वसई विरारसाठी काय ब्ल्यूप्रिंट असेल संक्षिप्तमध्ये? कोणते मुद्दे घेऊन यावे? आम्ही कामं केलेत. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने असेल, केंद्र शासनाच्या मदतीने असेल, MMRDच्या. आज हायवेपासूनचे सगळे रस्ते म्हणजे तो विरार हायवे टू अर्नाळा असेल, चोपारा हायवे टू निर्मळ असेल, वसईचे दोन्ही हायवे टू वसईगाव असेल, नायगावचं आता टेंडर निघालेलं आहे विथ ओव्हरब्रिज. हे MMRDच्या सहकार्याने आम्ही रस्ते केले. त्यानंतर नायगाव खाडीवर स्टूप म्हणून कन्सल्टंट MMRDने अपॉइंट केला आहे. जवळपास 700 कोटी रुपयाचं तो ब्रिज, म्हणजे आम्ही डायरेक्ट मुंबईला वाया भाईंदर मुंबईला जाण्याकरता स्टूप नावाची कन्सल्टन्सी अपॉइंट केलं आहे आणि ते 700 कोटीच्या जवळपास ते काम आहे, ते केलं आहे. सॅटेलाईट सिटीसारखं केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या मदतीने 550 कोटी रुपयाची स्कीम केली. त्यातली जवळपास सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, अंडरग्राऊंड ड्रेनेज ह्याच्याकरता 100 कोटीच्या वरती पैसे दोन्ही ठिकाणून आणलं. मी मगाशी बोलला त्याप्रमाणे पाण्याच्या स्कीमकरता 134 कोटी 50 लाख दोन्ही आमदारांनी आणलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने आणखीन महानगरपालिकेचा पण त्यामध्ये हिस्सा आहे. त्याच्याने 193 कोटीच्या 346 बसेस पास करून घेतलेल्या आहेत. गॅसचं म्हणजे पाईपद्वारे संपूर्ण या मतदारसंघाला, म्हणजे अगदी गुजरात बॉर्डरपर्यंत, तिकडे नाशिक बॉर्डरपर्यंत जे साई मतदारसंघ आहे त्याला पाईप गॅसने गॅस देण्याकरता त्यांच्या प्रीबीड अशा काहीतरी वेगवेगळ्या गॅस हे टेंडर निघाली सेंट्रल गव्हर्नमेंटची. आणि आता 4 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट ही शेवटची डेट दिली आहे. काय ह्याच्या पुढे तुम्हाला जे करायचं आहे ते 4 आणि 11 ऑगस्टच्या दरम्यान, 4 ते 11 ऑगस्टच्या दरम्यान सगळ्यात मग ते ज्या काही वेगवेगळ्या गेल असेल, ONGC असेल, अडाणी असेल, महानगर गॅस असेल, ज्यांनी टेंडर भरलेलं आहे, तुम्ही वेबसाईटवर पण ते बघू शकता, तर त्यांना फायनल डेट 4-11 ऑगस्ट ह्याच्यामध्ये करायचं. म्हणजे त्याच्यामुळे पाईप गॅसचा मार्ग सुरू झाला. आता ही जी कामं आहेत ही कामं लोकांच्याकडे घेऊन आम्ही मग त्याच्यात. या भागातला शेवटचा प्रश्न ठाकूर साहेब, की सागरी, नागरी, डोंगरी असा 3ही भौगोलिक क्षेत्र असलेला नवीन प्रस्तावित पालघर जिल्हा जर येणाऱ्या काळात या जिल्ह्याचं प्रशासकीय केंद्र पालघर जरी ठरलं तरी राजकीय सत्ता केंद्र विरारच ठरेल? नाही, असं नाही. असं विरार ठरेल असं नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन नवीन होणारा जिल्हा हुरळून जाण्यापेक्षा जबाबदाऱ्या जास्त आहेत. त्यांची सोय कशी लावणार? आज काही इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही, ते कशा प्रकारे करता येईल? जिल्ह्याचं ठिकाण, तिकडे चांगले अधिकारी येणं, राहणं,
दुर्दैवाने काय होते, काही अधिकाऱ्यांना तर एक मानसिकता असते का शहरी भागात राहायला पाहिजे, मग ते आदिवासी भाग अमुक, परंतु हा आता आदिवासी भाग असला तरी इकडे बऱ्यापैकी सोयी झाल्या. विकासाचे कामं घेऊन यावेळी लोकांच्या समोर आम्ही जाऊ असं सांगतायत हितेंद्र ठाकूर. शेवटच्या भागामध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांच्याशी असाच संवाद आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.